लाडकी बहिणीचा लाडक्याचा 19वा हप्ता म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता वाटपाची एक महत्वाची आनंदाची बातमी समोर आली. निधी मंजूर झालेला आहे. काल या ठिकाणी जी-आर आलेला आहे. आता वाटप नेमकं कधी होणार आहे याच्याबद्दल देखील एक महत्वाची आनंदाची बातमी समोर आली. ती बातमी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. आणि लाडक्याचा बघा यावेळेस निधी मंजूर झालाय. त्याचबरोबर बऱ्याच लाडक्याताईंना फटका बसणार आहे. हे तुम्हाला मी काल रात्रीच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की यावेळेस बऱ्याच लाडक्याताईंना हप्ते भेटणार नाहीयेत. निधी या ठिकाणी कमी मंजूर झालेला आहे. नेमकं काय असणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना हप्ता भेटणार नाहीये, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. बघा कुणाला गुड न्यूज भेटणार, कुणाला गुड न्यूज नाही भेटणार, या सगळ्या गोष्टी आपल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आजच सांगणार आहे. वितरण सुरू होण्याच्या अगोदर सगळ्या गोष्टी तुम्हाला मी क्लिअर करणार आहे. चला आता वेळ वाचता व्हिडिओला सुरुवात करतो. आजची नेमकी काय बातमी आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. 19वा हप्ता वाटप नेमकं कधी होणार आहे, निधी मंजूर झालेला आहे. लाडकेजनो काळजी करायची आता गरज नाहीये. बऱ्याच लाडकेजनांना टेन्शन आलं होतं की सर लाडकी बहीण योजना बंद पडणार काय, जवळजवळ 1.5-2 महिने व्हायला लागले तरी हप्ता वाटप झाला नाही. मग या ठिकाणी बरेच लाडके प्रश्न विचारत होते, पण त्याचा आता या प्रश्नाला ब्रेक भेटला आहे. हे त्यांच्या शंकेला ब्रेक भेटलेला आहे, कारण की जी-आर आलेला आहे. वितरणाचा जी-आर आला, त्याच्यामुळे आता काळजी करायची बिलकुल गरज नाहीये. आता बघा 1,500 कुणाला मिळणार. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मी हे सांगितलं होतं की लाडकेजनो फेब्रुवारी महिन्याच्या अगोदर जर हप्ता आला तर 1,500 रुपये येईल. जर पुढे जर गेलं तर 3,000 रुपये आपल्याला या ठिकाणी सरकारकडे मागावं लागणार. पण आता जसं की ह्या मागच्या महिन्याचा हप्ता या महिन्यामध्ये भेटायला ठीक आहे, या महिन्याच्या शेवटपर्यंत तुम्हाला भेटेल, काळजी करायची गरज नाही. आता 4,500 मिळणार का, सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न आहे. बघा लाडक्यातून ज्यांच्या केवायसी झालेली आहेत, अपडेट झालेले आहेत, त्यांच्या या ठिकाणी 4,500 रुपये याच वेळेस भेटणार आहेत का, म्हणजे हा जो हप्ता येईल त्याच्यामध्ये लगेच त्यांना भेटणार आहे का, या सगळ्या गोष्टीकडे लाडक्या बहिणीचे प्रश्न येत आहेत की सर आम्हाला यावेळेसच या ठिकाणी 4,500 भेटतील का, किंवा आमचे मागचे 17वा-18वा हप्ता भेटला नाही मग आम्हाला कमीत कमी 19वा हप्ता तरी भेटेल का. तर या सगळ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला व्हिडिओमध्ये मी देणार आहे. बघा खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. लाडक्यातून एक छोटा प्रश्न विचारतोय, 18वा हप्ता तुम्हाला भेटला आहे का, कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचंय. आणि तुमची ई-केवायसी अपडेट झाली आहे का, कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव, जिल्हा पटपट सर्वांनी सांगायचं आहे. चला, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 19वा हप्ता केव्हा मिळणार आहे. आता बऱ्याच लाडके त्यांचे प्रश्न येले, सर आता जी-आर आलाय, वाटपाचा जी-आर आलाय, मग हप्ता नेमका कधी भेटणार आहे, सगळ्या गोष्टी सांगतो, काळजी करू नका. आता तुम्हाला एक महत्त्वाची बातमी तुम्हाला मी दाखवायलो. आजची लेटेस्ट बातमी आहे, तुमच्या समोर आहे सरकार नामाची बातमी. बघा तारीख बघा 19 फेब्रुवारी 2026 आजची लेटेस्ट बातमी आहे. आता बघा आज आहे 19 फेब्रुवारी, हे पण सांगितलं. सर्व लाडक्याताईंना शिवजयंतीच्या खूप 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 शुभेच्छा. आणि सर्व माझ्या लाडक्या बहिणींना रमदानच्या पण खूप खूप शुभेच्छा. मुस्लिम ज्या माझ्या ताई आहेत, दीदी आहेत, उन सबको रमदान के बहुत बहुत शुभकामनाएं. आप सबको हा जो महिना असेल तो आनंदाचा जावा, ही या ठिकाणी ईश्वरचरणा प्रार्थना आहे. चला, तर आता बघा सरकार नामाची एक महत्वाची बातमी समोर आली. ती बातमी तुम्हाला मी दाखवायलो. आजची लेटेस्ट बातमी आहे. बघा एक जवळजवळ 11 वाजताची ही बातमी आलेली आहे. काय बातमी बघा, लाडकी बहीण योजना एक झटक्यात 86 लाख लाडक्या बहिणी अपात्र. आता शेवटची संधी, जाणून घ्या काय करायचे. बघा 86 लाख आकडा पोहोचलाय. आता बघा आतापर्यंत आपल्याकडे एक 22-24 लाखापर्यंत पोहोचला होता, पण 86 लाख लाडक्या ताईंना या ठिकाणी पैसे भेटणार नाही. एक मोठी बातमी समोर आली आहे. बघा लाडक्याताईंनो, काल जे बघितलं आपण 96 काहीतरी 95-96 लाखांचं 96 कोटी रुपये फक्त मंजूर झालेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला मी काल रात्रीच सांगितलं होतं की लाडक्याताईंनो या ठिकाणी यावेळेस बऱ्याच लाडक्याताईंना हप्ता भेटणार नाहीये. बऱ्याच लाडक्याताईंचे असे मेसेज येणार आहेत की सर आम्हाला हप्ता भेटला नाही. याचा एक पहिला पुरावा तुम्हाला भेटला. याचा पहिला पुरावा मी काल रात्री सांगितलं होतं, ही आजची सकाळची बातमी तुमच्या समोर दिसते. 86 लाख लाडक्याताईंना हप्ते भेटणार नाहीत, किंवा 86 लाख लाडक्याताईंवर या ठिकाणी संकट आहे. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला सांगितलेली आहे. आता बघा हे खूप मोठा, म्हणजे आतापर्यंत सर्वात मोठा आकडा आलेला आहे. आणि तुम्ही म्हणत असाल की फक्त सरकारनं आम्हाला बातमी आली का, एकच न्यूजपेपरला बातमी आली का, तर तुम्हाला दाखवतो दुसऱ्या न्यूजपेपरला, अजून 2-3 न्यूजपेपरला पण आली, पण तुम्हाला अजून एक महत्त्वाचा न्यूजपेपर दाखवतो. सरकारनामाची बातमी बघा 86 लाख हा आकडा लक्षात ठेवा. आता बघा साम टीव्हीची आजचीच बातमी, परत सांगतो साम टीव्हीची पण आजचीच बातमी आहे. 19 फेब्रुवारी 2026
सकाळी 8:45ची ही बातमी तुमच्या समोर आहे. लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणीचे टेन्शन वाढवणारी बातमी, 86 लाख अर्ज बाद. बघा तुमच्या समोर दिसतंय. या ठिकाणी मी काही बोलत नाहीये. 86 लाख सरकारनामाची पण बातमी आहे, साम टीव्हीची पण बातमी आहे. 86 लाख लाडक्या ताई बाद झालेल्या आहेत. बाद कोणत्या? त्यांना 17वा 18वा हप्ता भेटले नाही अशा ह्या लाडक्या ताई आहेत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लाडक्यातून हे लक्षात ठेवा, ह्या 86 लाख लाडक्या ताईंनी ई-केवायसी करणं खूप गरजेचं आहे. मी ओरडू सांगतोय लाडक्याताईंनो, परत हात जोडून विनंती आहे की लवकरात लवकर आपली ई-केवायसी करून घ्या. खूप सोपी आहे ई-केवायसी अपडेट करायची. फक्त तुम्हाला 2 प्रश्नाची उत्तर द्यायची आहेत. ते दोन्ही प्रश्नाची उत्तरं नाही द्यायची आहेत. तेवढं करून सबमिट केल्यानंतर तुम्हाला भले ठीक आहे यावेळेस तुम्हाला हप्ता भेटणार नाही, ठीक आहे, हे पण मी मान्य करतोय. कारण की GR जसा आलेला आहे, फक्त आता तुम्हाला एकदा GR दाखवतो, म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवता येईल. बघा एक GR अगोदर दाखवतो. हा काल संध्याकाळी GR आलेला आहे बघा, 18 फेब्रुवारी 2026 चा GR आहे. आणि याच्यामध्ये बघा 98.45 कोटी रुपये मंजूर झालेत. म्हणजे 98.85 एक पकडून चला 99 कोटी, एक 100 कोटी पकडून चला 100 कोटी रुपये या ठिकाणी फक्त मंजूर झालेत. 410 कोटी रुपये पर्यंत मंजूर झालेले फक्त 100 कोटी मंजूर झालेत. म्हणजे जवळजवळ 3 पटीने कमी पैसे या ठिकाणी आलेले आहेत यावेळेस. त्याच्यामुळे आणि आकडेवारी बघा, पहिला तुम्हाला पुरावा पण भेटला 86 लाख लाडक्या ताई, 2.5 कोटी म्हणजे एक 2.35 कोटी लाडक्या ताई मधल्या 2.35 लाख मधल्या एक 86 लाख लाडक्या ताई वजा झालेल्या आहेत, कमी झालेल्या आहेत. म्हणजे इथं पण आकडेवारी बघा 3 पटीने कमी झाले हे, आणि निधीमध्ये पण 3 पटीने कमी झाले. म्हणजे हे तुम्हाला सरळ गणित या ठिकाणी दिसतंय की यावेळेची जो निधी असणार आहे तो कमी मंजूर झालेला आहे. आणि ज्या लाडक्या बहिणीची संख्या असणार आहे, वितरणाची संख्या ही पण कमी असणार आहे. तुम्हाला आता एक गोष्ट सांगतो लाडक्या ताईंनो, आज 19 फेब्रुवारी आहे, शिवजयंती आहे. शिवजयंतीच्या परत शुभेच्छा आहेत, पण शिवजयंतीच्या दिवशी आज मी तुम्हाला क्लिअर करून सांगतोय, यावेळेस जो हप्ता वाटप होणार आहे त्यामध्ये बऱ्याच लाडक्या ताईंना हप्ता भेटणार नाही. परत सांगतोय, आता जवळ येऊन सांगतोय, ओरडून सांगतोय, लाडक्या ताईंनो आज रेकॉर्डिंग करायचं असेल रेकॉर्डिंग करून ठेवा, लिहून ठेवा. मी काय सांगत आहे, यावेळेस देखील बऱ्याच लाडक्या ताईंना पैसे भेटणार नाहीत. निधी कमी मंजूर झाला आहे. वितरणाच्या अगोदर तुम्हाला ही मी मधली गोष्ट सांगत आहे. पुन्हा म्हणताल वितरण सुरू झाल्यानंतर कुणी पण सांगतं, त्याच्यामध्ये काही मोठी गोष्ट नसते. वितरण सुरू झालं किंवा काय झालं हे कुणी सांगतं, पण वितरणाच्या अगोदर आपल्या चॅनलवर आधी माहिती दिली जाते. मी तुम्हाला आधीच माहिती देत आहे की लाडक्या ताईंनो यावेळेचं वाटप हे बऱ्याच कमी लाडक्या ताईंना होणार आहे. हे लिहून या, रेकॉर्डिंग करून ठेवा. तुम्हाला वाटत असेल माझ्यावर विश्वास नसेल, वितरणाच्या दिवशी आपण डायरेक्ट सांगतो तुम्हाला. वितरण ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस तुम्हाला समजेल की हा गुरुदादा जे बोलतो ते खरं असतं. तुम्हाला ही गोष्ट तुम्हाला नंतर सांगेल, पण आता ही तुम्हाला मधली गोष्ट सांगितली. 98 कोटी फक्त या ठिकाणी मंजूर झालेले आहेत. बऱ्याच लाडक्या ताईंना या ठिकाणी पैसे भेटणार नाहीयेत. आता तुम्हाला अजून एक आकडेवारी दाखवतो लाडक्या ताईंनो. बघा तुमच्यासाठी एक आकडेवारी दाखवायला लागलोय. ही खूप महत्वाची आकडेवारी, सरकारनामाची ही आकडेवारी आलेली आहे. काय बघा, महायुती सरकारची ही या ठिकाणी बघा 2,40,00,000 लाभार्थी असणार आहे. या योजनेतून 86 लाख लाडक्या बहिणीची घट झालेली आहे. तांत्रिक चूक व कठोर छाननीमुळे या योजनेसाठी केवळ 1,60,00,000 महिला पात्र ठरलेल्या आहेत. बघा 1,60,00,000 म्हणजे जवळजवळ 1.5 कोटीवरून 2.5 कोटीवरून 1.5 कोटीवर लाडक्या बहिणी आलेल्या आहेत. जवळजवळ 1 कोटी म्हणजे पहिल्यापैकी 5 लाख लाडक्या बहिणी निघाल्या होत्या, त्यातले परत आता एक 86 कोटी जर पकडले, 86 लाख जर पकडल्या तर म्हणजे जवळजवळ 1 कोटी लाडक्या ताई बाहेर निघालेल्या आहेत. 1.5 कोटीच फक्त आता लाडक्या ताई शिल्लक आहेत. 1.5 कोटी लाडक्या ताईंपर्यंतच आता हे पुढचे हप्ते भेटणार आहेत लाडक्या ताईंनो. त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंनी ही गोष्ट समजून घ्या. काही प्रश्न असतील, अडचणी असतील, कमेंट बॉक्स विचारा. जास्तीत जास्त ई-केवायसी अपडेट करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.